नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहरात गुरुवारी एका दिवसात आगीच्या 3 घटना घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र महापालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे तिन्ही ठिकाणी आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आलं आणि मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार पहिली घटना दुपारी 12:15 वाजता सुपर मार्केट येथे घडली. या ठिकाणी खुल्या जागेत साचलेल्या कचऱ्याला आग लागली होती. दुसरी घटना दुपारी 2:20 गंगाखेड नाका येथील उड्डाण पुलाजवळ घडली. येथेही खुल्या जागेतील कचऱ्याने पेट घेतला होता. तिसरी आणि गंभीर घटना सायंकाळी 5:12 कृषी कॉलनी परिसरात घडली. शेख युनुस शेख खौस यांच्या पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. या शेडमध्ये एकूण 6 शेळ्या होत्या. आगीत 3 शेळ्यांचा मृत्यू झाला, तर अग्निशमन दलाच्या जवानांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे उर्वरित 3 शेळ्यांचे प्राण वाचवण्यात आले. मात्र त्या काही प्रमाणात जखमी झाल्या. या कारवाईत अग्निशमन दलाचे कर्मचारी दीपक कानोडे, फायरमन गौरव देशमुख, सर्जेराव मुंडे तसेच वाहनचालक इनायत अली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बालविवाह हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल 2026 रोजी परभणी जिल्ह्यात कुठे बालविवाह लावल्याचे आढळून आल्यास किंवा माहिती मिळाल्यास संबंधितांवर प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बालविवाह ही केवळ सामाजिक समस्या नसून ती मुलांच्या भविष्यास घातक ठरणारी गंभीर अन्यायकारक प्रथा आहे. परभणी जिल्ह्यात बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी सर्व पालक आणि नागरिकांनी अत्यंत सजग राहावं. कुठेही बालविवाह ठरत असल्याची किंवा होणार असल्याची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर कळवावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहास मदत करणारे, त्याला पुरस्कृत करणारे आणि बालकांचे आईवडील या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. बालविवाह होणार असल्याची माहिती जर कोणाला मिळाली तर त्यांनी तातडीने पोलिसांना 112 या क्रमांकावर किंवा 1098 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे. अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर अनेक सामुदायिक तसेच एकल विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. या दिवशी बालविवाह लावल्याचे प्रकार देखील घडतात. विवाहासाठी प्रशासनाने मुलांचं किमान वय 21 वर्ष आणि मुलींचं किमान वर्ष 18 केलं आहे. यापेक्षा कमी वयात झालेला विवाह हा बालविवाह समजला जातो. असे विवाह बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बेकायदेशीर असून संबंधितांवर गुन्हा नोंदवला जात आहे. बालविवाह झाल्याचे आढळल्यास विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वाजंत्री, मंगल कार्यालय, विवाह विधी पार पाडणारे तसेच मुलामुलीचे आईवडील यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. बालविवाह झाल्यास 5 लाख रुपये दंड आणि 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद करण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय पथकाची तसेच भरारी पथकाची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही बालविवाह लावण्याचा प्रयत्न करू नये असे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे यांनी सूचित केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांतर्गत आणि निरामय योग प्रसार आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय बालगृहातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 7 दिवसीय मोफत योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिनांक 10 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात वसमत रोडवरील राजेंद्रगिरी नगर या ठिकाणी शासकीय बालगृहात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विविध योग प्रकाराचं प्रशिक्षण देण्यात आलं. शिबिराचे संयोजक डॉक्टर अनिल रामपुरीकर आणि सहशिक्षिका वर्षा रामपुरीकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीनं योगासन, प्राणायाम, योग निद्रा, त्राटक, संस्कार आणि खेळ याविषयी मार्गदर्शन केलं. या शिबिराचा समारोप 16 एप्रिल रोजी पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून परभणीतील ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल दिवाण आणि केंद्रप्रमुख डॉक्टर शुभदा दिवाण यांची उपस्थिती होती. डॉक्टर अनिल दिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनात लहान वयात योगाचं महत्त्व पटवून दिलं, तर डॉक्टर शुभदा दिवाण यांनी मुलांच्या उत्साहाचं कौतुक केलं. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी
शासकीय बालगृहातील सर्व कर्मचारी वृंद, राहुल झांबड, श्रीधर कारेगावकर आणि अमृता चौधरी यांनी मोलाचं सहकार्य केलं. 7 दिवस चाललेल्या या शिबिरामुळे बालगृहातील मुलांमध्ये नवा उत्साह आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहावयास मिळालं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.